विचारपीठ आणि माझ्या बंधूंनो आणि तुरळक तुरळक दिसतात त्या भगिनींनो, पहिली गोष्ट अशी आहे की नाना भाऊला मी सांगू इच्छितो की मी कुणबी आहे. म्हणजे आमच्याकडे 1930 सालचं सर्टिफिकेट आहे आणि पाटील लावण्याचं कारण फार वेगळं आहे. मी 71 साली माझी सर्वात आमच्याकडे सगळे अंगठे बहादूर घरात एक बहीण होती, तिला घेऊन मी हिंगण्याच्या शाळेत गेलो ऍडमिशन घ्यायला. हिंगण्याची एक कर्वेंची शाळा आहे, तिथे माझ्या बहिणीला ठेवायला गेलो. त्यांनी विचारलं यजुर्वेदी का ऋग्वेदी, कोळशे आडनाव होतं. मी बोललो नाही, मी यजुर्वेदी नाही ऋग्वेदी नाही. मग म्हणे तुम्हाला ऍडमिशन नाही. म्हणजे 71 सालची गोष्ट आहे. विठ्ठलरामजी शिंदेचा किती जुनी कहाणी आहे. सगळ्या राजकारण्यांची भाषणं ऐकल्यानंतर कुणालाही न दुखवता कसं भाषण करावं हे आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. परंतु ज्याला परिवर्तनाच्या लढाईमध्ये झोकून द्यायचंय आणि ज्याला वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन काम करायचंय, विवेकानंदच म्हणतात की परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही जेव्हा पडता तेव्हा लोक तुमच्या विरुद्ध असणारच. आणि जेव्हा तुम्ही अशा लढाईमध्ये पडता आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल, त्यांचं वाचून दाखवतो. देशात कोणत्याही समाजाला त्याच्या हिताचे विचार मांडल्यानंतर त्याच्या विरुद्ध रूढीप्रिय सनातनी लोकांनी संतापून मोर्चे उघडावेत, हे होणारच. छळ अत्याचार सहन करण्याची ज्याची तयारी नाही त्यांनी या परिवर्तनाच्या लढाईपासून दूर राहावं. म्हणून मी फुलेंच्या मृत्यूपत्रातल्या तुम्हाला 3 ओळी वाचून दाखवतो. मी कुणाच्याही जातीच्या विरुद्ध नाही, धर्माच्या विरुद्ध नाही, पक्षाच्या विरुद्ध नाही, परंतु निरनिराळ्या अर्थ कोण लावायचे त्यांनी खुशाल लावावेत, मला त्याची अजिबात पर्वा नाही. फुलेंनी आपल्या मृत्यूपत्रात 3 ओळी लिहिल्या. शेवटी त्या मुद्दा मी आता काढल्या आणि पटोलेंशी चर्चा केली की म्हटलं असं आहे की आता ही भूमिका घेणं भाग आहे आणि ती जर आपण घेतली नाही तर आपल्याला मार्ग काय. त्यामुळं फुले असं म्हणतात, बघा किती वर्षापूर्वी आणि त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय. त्यांचं मृत्यूपत्र 602 पानावर आहे, महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेलं आहे. ते म्हणतात, ते सगळं वरचं मुलाला काय द्यायचं, बायकोला काय द्यायचं, बाकी सगळं झालं. सारांश मृत्यूपत्राच्या शेवटचे 3 ओळी सारांश. ज्या सगळ्या आपण या महापुरुषांची नावं घेतो त्यांचा त्याग तर समजून घ्या. त्याच्यापेक्षा ते म्हणतात, शूद्रादिशूद्रास दासानुदास मानणाऱ्या आर्यभट ब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांची माझ्या शवावर सावली देखील पडता कामा नये. ही माझी निर्माणकर्त्यांना प्रार्थना आहे. का मी सांगतोय? या सगळ्यांनी गौतम बुद्धांनी काय केलं, म्हणजे कुठली टोकाची भूमिका घेतली आणि तडजोड केलेली नाही. तुम्ही जेव्हा असं म्हणता की आम्ही तडजोड करून तुमचं काम करू, 100% खोटं बोलतो. तुम्हाला लाखोच्या संख्येने उतरलं पाहिजे. आज आपण 25 वर्ष झालेत मंडल आयोगाच्या अंमलबजावणी त्याचा आढावा घेण्यासाठी तो जमलेलो. तो जेव्हा आम्ही आढावा घेतो तेव्हा मला काय दिसतं, त्यावेळेस आम्हाला काय सांगितलं इतिहास, त्यावेळेस आम्हाला सांगितलं की राम मंदिर आणि मस्जिद या प्रश्नावर VP सिंग सरकार गेलं. बरोबर का नाही? खरं सरकार कशाने गेलं? आडवाणी त्यांना म्हणतात की आता आम्हाला तुमचं सरकार पाडल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या आडवणीला मिळायची तेवढी शिक्षा मिळाली. हे सर्वात मोठा खलनायक की त्याने देशामध्ये अशांतता आणली बाबरी मशीद पाडून.
तोपर्यंत कुठेही या देशामध्ये असे बॉम्बस्फोट वगैरे नव्हते. चुटपुट दंगली होत्या. आणि मी न्यायमूर्ती म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्या दंगलींचे आयोग नेमले गेले आणि त्यातल्या 90% दंगली या हिंदुत्ववाद्यांनी किंवा आरएसएसच्या लोकांनी केल्या होत्या. अगदी 1984 ची शिखांची दंगल 50 आरोपी आरएसएसचे आहेत, कधी बाहेरच येत नाही. आणि कुठल्याही ज्या दंगली हिंदू मुस्लिम दंगली झाल्या त्याची सगळा पुढाकार 90% लोकांच्या या दंगलीमध्ये यांचा होता. त्यामुळे ज्यांनी कायम अराजकता माजवली ती टोकाची अराजकता बाबरी मशीद पाडून आणली. एक 2001 चा DNA रिपोर्ट आहे. 3 युनिव्हर्सिटीने त्यात काम केलंय. ती युनिव्हर्सिटी काय म्हणते? आपल्या 2 युनिव्हर्सिटीज आहेत, मद्रास, तो अमेरिकेचा उता विश्वविद्यालयाचा वॉशिंग्टन मधला मायकल बामशाप हा असं म्हणतो की सगळ्या युरोपला अमेरिकेला प्रश्न आहे पडतो नेहमी. काय प्रश्न पड़तो? यूरोपियन लोगों को हजारों सालों से भारत के लोगों परंपराओं और प्रथाओं में बहुत ज्यादा दिलचस्पी है, क्योंकि जहां जिस प्रकार की धर्म व्यवस्था, वर्ण व्यवस्था, जाति व्यवस्था, अस्पृश्यता, रीति रिवाज, पाखंड और आडंबर पर आधारित धर्म परंपराएं है, उनका मिलन दुनिया में किसी दूसरे देश से नहीं होता. तुम्हाला तर हिंदी समजायला काही अडचण नाही की हा एवढा विचित्र देश आहे की आम्ही सगळे जगाचे लोक अभ्यास करतोय की एवढी इथं घाण असताना हा देश चालतो कसा. आणि म्हणून आम्हाला कुतूहल आहे म्हणून आम्ही संशोधन सुरू केलं. म्हणून तो काय म्हणतो पुढे, यही कुछ कारण है जिसके कारण विदेशियों के मन में भारत को लेकर बहुत जिज्ञासा है. क्या जिज्ञासा है? इन सभी व्यवस्थाओं के पीछे मूल कारण क्या है? इसी बात पर विदेशी में बड़े पैमाने पर शोध हो रहे हैं. मुश्किल से मुश्किल हालात में विदेशी भारत में स्थापित ब्राह्मणवाद को उजागर करने में लगे हुए हैं. आजकल भारत से भारतीय छात्र भी इन सभी व्यवस्थाओं के ऊपर विदेश में जाके संशोधन कर रहे हैं. म्हणजे ब्राह्मण नावाची विषारी विचारधारा या देशाला शांत कशी झोपू देत नाही त्यासाठी कोण अभ्यास करतंय? विदेशी. तो काय म्हटला बामशात की मी जर स्वतःचा फक्त निबंध दिला, DNA रिपोर्ट 2001 हा प्रसिद्ध आहे, आमच्या सगळ्या मित्रांना माहिती आहे, परंतु साधारणपणे आमच्याकडे एकदा नोकरी लागली की बाकीचं काही वाचायचं नाही, त्याच्यावर मी येणार आहे नंतर. आणि मी काय तुम्हाला लवकर सोडणार नाही, कारण मला यांनी किती उशिरा दिलं तरी मी तुमच्याशी न्याय केल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे आम्ही बघा, तो वंशात काय म्हणतो की मी जे संशोधन केलंय ते संशोधन भारताच्या कुठल्या तरी विद्यापीठाने स्वीकारल्याशिवाय भारतातले ब्राह्मण ते मान्य करणार नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं की मद्रास आणि विशाखापट्टणम ह्या 2 विद्यापीठाचे बायोलॉजिकल डिपार्टमेंटचे एन्थ्रोपॉलॉजीचे लोक घेतले आणि त्या लोकांना घेऊन संशोधन केलं. आणि निष्कर्ष काय? निष्कर्ष असा आहे की या देशामधले मुस्लिम, दलित, आदिवासी म्हणजे आर्यभट्ट ब्राह्मण सोडून पाकिस्तानचे मुस्लिम सुद्धा आमच्या रक्तामासाचे आहेत. तेव्हा दलित, ओबीसी, आदिवासी असा आता फरक करूच नका. आम्ही सगळे 85% लोक आहोत. आणि जर 85% लोक असे इकडे तिकडे पळत असतील तर तुम्हाला न्याय कोण देणार? न्याय कसा मिळेल? मी मगाशीच म्हटलं, आमचे एक सर घ्यायला आले होते, सर कसं करायचं? अहो म्हटलं फार सोपं आहे. मी आतापर्यंत नानाभाऊ जेवढी आंदोलनं केली, तुमच्याकडे पण मी आंदोलन केलं होतं अन्न सुरक्षेच्या प्रश्नावर. सगळ्यांना कार्ड आली, आता सगळ्यांना मी कार्ड वाटणार आहे. गेले का नानाभाऊ? हरकत नाही.
सगळ्यांना मी जे जे आंदोलन केलं त्यात 100% मी यशस्वी झालो आणि ते त्या लोकांच्या पत्रात पाडलेलं आहे. मी म्हणतो तसं आंदोलन केलं तुम्ही तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. तुम्ही काय आमचे केस बीस बघू नका. आम्ही वयाने काही असलं तरी मी मनाने चांगले आहोत, तरुण आहोत आणि आम्हाला समाजासाठी काम करायची आमच्या मनात भूक आहे. त्यामुळे ही जी डीएनएचा रिपोर्ट आहे त्याप्रमाणे ते म्हणतात की आर्यभट ब्राह्मण सोडून बाकी सगळ्यांचा डीएनए एक आहे आणि ते मुठभर आहेत. अगदी टिळकांवर आता परिमिला राव नावाच्या प्राध्यापिकेने पुस्तक लिहिले. टिळकांवर परिमिला राव, प्राध्यापिका, दिल्ली विद्यापीठ, तिने पुस्तक लिहिलं. तिने काय केलंय, तिने फक्त टिळकांच्या इंग्रजी वर्तमानपत्रातले उतारे घेतले. ती म्हणली की मला मराठी तिथं कोणी इंग्लिश करून देईना, फक्त इंग्रजी उत्तरात घेतलेत. आणि ती काय सांगते की टिळक हे लोकमान्य होऊ शकत नाहीत कारण ते या देशातल्या 98% लोकांच्या विरुद्ध होते, ब्राह्मण स्त्रियांचे देखील विरुद्ध होते. म्हणजे आत्ता लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यात ते म्हणतात, ती बाई म्हणते की मी कालच माझ्या याच्यावर पोस्ट टाकली होती की त्यावेळच्या महाराणा शिक्षणाला विरोध, त्यावेळच्या बहुजनांना शिक्षणाला विरोध, त्यावेळच्या महिलांना शिक्षणाला विरोध, हे सगळे उतारे त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातून दिलेत. आणि ते काय म्हणतात की महिलांना शिक्षण देऊ नका, त्या शहाण्या होतील आणि आमच्या सनातनी धर्माला स्वीकारणार नाहीत. महत्वाची गोष्ट अशी की सगळ्या देशातल्या आपल्या महिला हे एका रक्तमासाचे आहेत. अगदी ब्राह्मण स्त्रिया सुद्धा एकाच रक्तमासाचे आहेत. डीएनए त्यांचा एक आहे. कारण येताना आर्यांनी काही बायका आणल्या नाहीत, त्यामुळे इथल्याच आमच्या भगिनी असल्यामुळे 100% स्त्रिया, म्हणजे देशात जगात कुठे असं नाही, असं भारताची परिस्थिती आहे की 100% सगळ्या स्त्रियांचा डीएनए एक आहे. मग आता लढाई कुठे राहिली? जोपर्यंत तुम्ही फक्त परिणामावर चर्चा करताय, परिणामावर, म्हणजे उदाहरण आम्ही नेहमी देतो की आम्ही डास मारतो, परंतु डास होण्यासाठी जी गटारं उघडी आहेत ते बंद करायचा आम्ही विचारच नाही करत. हे जे गटार आहे, ब्राह्मणवादाचे विषारी विचारधारेचं गटार आहे, आम्ही काय म्हणत नाही त्यांना जाऊन मारा म्हणून, परंतु आम्ही सांगतो की त्या विचारधारेला आम्ही बुद्धीने उत्तर देऊन ती विचारधारा संपवली पाहिजे. कुणी हिंमतच करत नाही. आम्ही आरएसएस मुक्त भारतची घोषणा केली तेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्महत्या करताय. फक्त तुमच्या नागपूरचा एक आमचा मित्र होता, जो माझा 25 वर्षीय मित्र आहे, जे आता अध्यक्ष आहेत आज, की सातत्य, की संघ काय आहे हे समाजापुढे मांडणं, हे नागेश चौधरींनी सातत्य ठेवलेलं आहे. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक मी छापून लोकशासन आंदोलनातर्फे आता सध्या वाटतोय, ते आज दुरुस्त केलेलं काहीतरी घेऊन आलेत पॉइंट्स, आणि ते पुस्तक मी परत घेऊन जाणार आहे. मुद्दा असा आहे की आम्हाला या 25 वर्षात काय मिळालं, ती आकडेवारी तुम्हाला बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, परंतु असं धरून चला की आम्हाला काहीही मिळालं नाही, मिळू द्यायचं नाही, असा एक चंग बांधलेला असतो. आणि तो चंग बांधल्यानंतर आमच्या लोकांकडून तसा उठाव होत नाही. कसा वाढवायचा येतोय काय ऐकू आता? थँक्यू. तेव्हा आम्हाला मुळाशी गेलं पाहिजे की आमचे हे प्रश्न, आमचा हा जो परिणाम आम्ही बघतोय आणि आम्ही सफरर आहोत, याचं मूळ काय? आणि ही जी विचारधारा, विषारी विचारधारा आहे की आम्ही देशाचे मालक. तुम्ही जर टिळक, सावरकर, गोळवलकर हे तिघांचं लिटरेचर वाचलं तर ते असं म्हणतात की आम्ही या भारताचे मालक आहोत. जोपर्यंत पृथ्वीचा प्रलय होत नाही तोपर्यंत भारताचे मालक आर्यभट ब्राह्मण असतील. तुम्ही 85% काय आहात? तुम्ही 85% ओघानेच त्यांचे गुलाम आलात. आणि हे सगळे गुलाम
आम्हाला सांगणार की आपण सगळे एकत्र मिळून तुमचं कल्याण करू. म्हणजे काय? तर लांडग्याने सांगायचं शेळी माझ्याकडे ठेवा, तिचे मी रक्षण करील. कुठलाही पक्ष घ्या तुम्ही, सध्याचे जे पक्ष आहेत हे सगळे पक्ष, काँग्रेस असो, बीजेपी असो, अगदी कम्युनिस्टांचं मी आता सकाळी आमच्या मित्राला सांगितलं की मला जरा मंडल आयोगाच्या सुरुवातीचा अभ्यास करायचा, मला सोडा, एकटं सोडा म्हणून मी 2 तास बसलो होतो. मी त्यावेळची लोकसभेतली भाषणं युट्यूबवर सध्या अवेलेबल आहेत, ती मी वाचली. तर ते जॉर्ज फर्नांडिस म्हणतात की आम्हाला वेड्यात काढण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा आहे की आम्ही सांगतोय की मंडलमुळे सरकार गेलं आणि ते सांगतात राम मंदिर आणि मशिदीमुळे सरकार गेलं. आम्हाला कोणी सहकार्य करत नाही, प्रेस सहकार्य करत नाही, कोणी सहकार्य करत नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं मांडायचं समाजापुढं? आणि ते म्हणले आम्ही कम्युनिस्टांना भेटलो 74 साली, कम्युनिस्टांना, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही बरोबर काम करू. तेव्हा कम्युनिस्ट काय म्हणले की आम्ही जातीयतेवर विश्वास ठेवत नाही. मग आम्ही वर्ग. तेव्हा जेव्हा अशी वर्गाची भाषा होते आणि तुम्ही जेव्हा जातीयतेचा विचार करत नाही, जातीयतेच्या उच्चाटनाचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही समाजाला फसवता. हे त्यांनी बंगालमध्ये 30 वर्ष राज्य करून दाखवून दिलेलं आहे. काय दाखवलंय? 30 वर्ष तिथे 30% मुस्लिम आहेत. कम्युनिस्टांनी 1% सुद्धा मुस्लिम सत्तेत घेतलेले नाही. काय दाखवतो? आज आम्ही ज्या 25 वर्षानंतर आम्ही बसलेलो आहोत, आमच्या बहुजन समाजाच्या मुलांना स्वतंत्र विचार करताच येत नाही. म्हणजे विवेकानंद म्हणतात की खरा विकास म्हणजे काय? तर विकास म्हणजे स्वतंत्र विचाराची पिढी निर्माण करणे, हा खरा विकास आहे. विमानतळ नाही, बुलेट ट्रेन नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे थोतांड आहे. आणि त्या जोपर्यंत तुम्ही आपल्या देशामध्ये स्वतंत्र विकासाची पहिली आवश्यक गोष्ट असते ती स्वतंत्र विचार, विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, प्रचार स्वातंत्र्य, हे माणसाला आणणं इतकीच महत्वाची गोष्ट आहे. आम्ही स्वतंत्र विचार करतच नाही. उलट आम्ही फेसबुकवर जर काही टाकलं RSS विरुद्ध, तर आम्हाला शिवाय देणारे ओबीसी जास्त आहेत. म्हणजे बघा ना, विरोधाभास बघा. ओबीसींना मंडल आयोग आणला, त्यांना VP सिंगाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला, राजकारण असेल. परंतु त्याच ओबीसीने आता बीजेपीला सत्तेवर आणलं, त्याच ओबीसीने. कारण त्या ओबीसींना खरा इतिहासच माहिती नाही. आणि का? तो मोदी ओबीसी आहे. अरे मोदी कसला ओबीसी? काय वेड्यात. मोदीची जात तिथे गुजरातमध्ये ब्राह्मणांच्या बरोबर आहे. ज्याला कोणाला पाहिजे असेल तो मी व्हिडिओ त्यांना ऐकवायला तयार आहे. मी आहे रेस्ट हाऊसला संध्याकाळपर्यंत. मोदीने काय केलं तर सत्तेवर आल्याबरोबर पहिल्यांदा स्वतःला ओबीसीत टाकलं. म्हणजे स्वतः मुख्यमंत्रीच आपल्या जातीला ओबीसीत टाकतो, एवढा तर शूरवीर आहे. कुणी आंदोलन झालं असतं मग नाही. तुम्ही गेले म्हणून मी आता बोलायला लागलो. हे नव्हते, हे गेले म्हणून मी बोलायला लागलो. आता आले. कारण राज्यकर्ते बसले की काही असलं तरी त्रास होतोच, पण त्याला इलाज नाही. 2 गोष्टी केल्या मोदीने. स्वतःला ओबीसीत टाकलं मुख्यमंत्री झाल्याबरोबर. माझ्याकडे व्हिडिओ आहे, कागदपत्र त्यांनी दाखवलेत की हे ओबीसी नाहीत, हे ब्राह्मणांच्या बरोबरीची जात आहे त्यांची. तो घांची तेली जो आहे तो तिथे उच्चवर्णीय आहे. आणि दुसरं काय काम काय केलं? गोधरा घडवलं आणि पुढे काय जे रामायण झालं ते घडवलं. त्यामुळं ह्या 2 गोष्टी केल्यामुळं जे अडवाणीने काम केलं त्यांच्या गुरुने, तेच काम पुढे चालू ठेवलं. आणि सावरकरचं तुम्ही 6 सोनेरी पानं वाचा. सावरकरचं 157-58 पान आहे, 6 सोनेरी पानं. ते असं म्हणतात की ज्यांनी धर्म बदलला ते आपले शत्रू. म्हणजे यांची संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीतली चाल हीच
टिळक म्हणतो की इंग्रजांनी आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नये आणि किती दिवस सत्तेवर राहावं, आम्हाला सत्ता नको आहे, किंवा ब्राह्मणांना सत्ता द्यावी. टिळक. सावरकर म्हणतात सावरकरने पहिल्यांदा 2 राष्ट्राचं विष 1922 साली हिंदुत्व लिहिलं, हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं आणि 2 राष्ट्र पाहिजेत, ह्या 2 संस्कृत्या एकत्र जाणार नाहीत. अरे कसले संस्कृती 2? हेच विवेकानंद म्हणतात की देशातील धर्मांतर ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालेली. आता विवेकानंद मोठा की तुम्ही मोठे, हे मुद्दाम आम्हाला वाचावं लागतं, कारण बहुजन समाजाला या देशामध्ये पहिल्यांदा माणूस हे सिद्ध करावं लागतं आणि माणूस असला तर त्याला वरचा मजला हे पण सिद्ध करावं लागतं. आम्ही त्या भानगडीत न पडता आम्ही ती पुस्तकं आणून वाचून दाखवतो. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही सांगितलेलं आमच्याच लोकांना पटत नाही. त्यांच्यावर एवढा पगडा आहे, 33 कोटी देव, 18 पगड जाती आणि स्वर्ग आणि नरक, याचा एवढा पगडा आहे की ते त्यांच्या हिताचं बोललं तरी ते कोळशे पाटलांना चौकात मारतील याची आम्हाला खात्री आहे. मुद्दा काय? तर आम्ही 26 वर्ष झालीत, 25 वर्ष पुरी झालीत आणि आम्ही अजून रिझर्वेशनच्या जवळपास पण आलेलो नाही. आम्ही 60% म्हणतो, 52% म्हणतो. आम्ही सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन आम्ही खरोखर सांगतो तुम्हाला की जिसकी जितनी संख्या भारी तेवढं आम्हाला संख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे? घटना कलम 21 प्रमाणे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. माणूस म्हणून म्हणजे राईट टू लिव्ह. राईट टू लिव्ह कसं काय? तुम्ही जनावरासारखं ठेवणार का? आम्हाला गोठ्यात बांधणार? आम्हाला शिक्षण नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही, आम्ही माणूसच नाही, तेव्हा आम्ही जगणार कसं? हे बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून एवढा अधिकार जरी आम्हाला मिळाला असला तर तो अधिकार आम्ही एन्जॉय करणार कसा? आणि म्हणून जे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले होते त्यांना आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी केली. तुम्हाला सांगतो की बाबासाहेब इतका विद्वान माणूस जगात झाला नाही, जगात. तुम्ही आत्ताच हे जाऊ नका ॲट्रॉसिटीवर वगैरे, त्यांच्या इतक्या संविधानावर विचार कोणी केलेला नाही आणि घटना समितीने मान्य केलंय की संपूर्ण घटनेची लिखाणाचं काम बाबासाहेबांनी केलं. प्रश्न काय आता मग? तर तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला शिक्षण पाहिजे. काय नाही, गरम पाणी आहे, घसा भाषणाने थकलेला आहे. काल नगरला होतो, आता इथे, उद्या कोल्हापूरला आहे, परवा चिपळूणला आहे. त्यामुळे आमचं काय मरेपर्यंत संपत नाही. म्हणून काय झालं की मग जर घटनेने आम्हाला जगायचा अधिकार दिला असेल तर आम्हाला मानवासारखा जगता आला पाहिजे. मानवाचं लक्षण काय? मानवाचं लक्षण तो स्वतंत्र विचारात असला पाहिजे. स्वतंत्र विचार कधी येणार? ज्ञान असेल तर येणार. ज्ञान असेल तर आम्ही अर्थार्जन करणार, ज्ञान असेल तर आम्ही प्रतिष्ठेने जगणार. ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही हजारो वर्ष वंचित आहोत. त्यामुळे तुम्हाला माणसासारखं आत्तापर्यंत जगता आलेलं नाही. तुम्ही कुठेही जा, तुम्ही पंतप्रधान, मोदी पंतप्रधान झालेत ना, तुमच्या इथल्या रेशम बागेने त्यांचे सगळे दोर ओढून ठेवलेले आहेत. काहीही करता येत नाही मोदीला. आणि ते ज्या दिवशी अशी भूमिका घेतील त्या दिवशी मोदीला देखील मारलं जाईल, हे लिहून घ्या. म्हणून आम्ही ज्ञानार्जन चरितार्थासाठी आम्ही ज्ञानी झालं पाहिजे, स्वतंत्र विचारक झालं पाहिजे. म्हणून आरक्षण आहे. आम्हाला समान दर्जा मिळाला पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की मंदिरातली संपत्ती आम्हाला द्या. विचारा तुम्ही ओबीसींना की मंदिराची संपत्ती, अरे पंजाबरावांनी हा कायदा तुमच्याकडे केला, आमचेच लोक विरुद्ध गेले. पंजाबरावासारखा मोठा माणूस, त्यांनी 2 कायदे केले. ही सगळी शिक्षणाला वापरावी संपत्ती आणि सावकारी अबॉलिश करावी. ब्रिटिशांनी कायदा केला खाजगी सावकारी अबॉलिशनचा, त्याला विरोध टिळकांनी केला आणि 40 वेळा लिहिले टिळकांनी की जो शेतकरी कर्ज बुडील त्याला जेलमध्ये टाका. या सगळ्यांच्या विचाराचा पाया टिळक आहे.
टिळकांनी लिहिलं की आम्ही परदेशातून आलो. गोळवलकरला ते पसंत नाही. गोळवलकर म्हणतात नाही, टिळक बरोबर आहेत, आम्ही आर्टिक होमापेदाकडून आलो. परंतु आर्टिक होमापेदा पूर्वी बिहारमध्ये होतं. तो बर्फाळ प्रदेश बिहारमध्ये होता. तो तिकडे सरकला, आम्ही इथे राहिलो. याच्या बापाने असं कधी होईल का? आता आपण इथे आहोत आणि इथला हा प्रदेश सरकला, पण आपण इथे राहिलो. पण त्यांची लिहिण्याची हिंमत आहे, त्याला स्वीकृती आहे. ती स्वीकृती असल्यामुळं आम्ही मूळ प्रश्न येतच नाही. म्हणून आम्हाला समान दर्जा प्राप्त झाला पाहिजे आणि तो समान दर्जा प्राप्त होण्याचं मूळ रिझर्वेशन मध्ये आहे, आरक्षणामध्ये. आम्ही तेच करत असताना पुढे आम्हाला शिक्षण, आर्थिक, शैक्षणिक सबलता निर्माण झाल्याशिवाय रोटीबेटी व्यवहार सगळ्या समाजात झाले पाहिजेत. हे बाबासाहेबांनी कधी मांडलंय? जातीयतेचं उच्चाटन. त्याशिवाय वर्णव्यवस्था जाणार कशी? जोपर्यंत वर्णव्यवस्था जात नाही, जोपर्यंत ब्राह्मण स्वतःला ब्राह्मण म्हणतायत, तोपर्यंत कोळसे पाटील स्वतःला कुणबी म्हणणारच. जाणार कसं? म्हणून जपानचं उदाहरण आहे. समुराई नावाची जात होती. जपानमध्ये बॉम्ब पडले, हिरोशिमा नागासाकी. कालच त्याचा हे झाला वाढदिवस. तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं की आजपासून आम्ही सर्वात नीच जातीचे असं देशाने डिक्लेअर करावं आणि आम्ही त्या उच्चवर्णीयाच्या कुठल्याही सवलती घेणार नाहीत. तेव्हा देश एक झाला. आमच्याकडे सारं सुपारीचं खांड आहे, आम्हाला द्यायला तयार नाही, तर डिक्लेअर काय करतात? म्हणजे यांची सुपारी ना आमची सुपारी वेगळी आहे आज पण. यांची कब्बशी आमची कब्बशी वेगळी आहे आज पण. किती दिवस आम्ही देशाचे मालक आणि त्यांनी अशी तुमची मानसिकता करून ठेवली की ते देशाचे मालक. कशाला नादी लागता? कोळसे पाटील तुम्ही कशाला कोणाला घासता? कशाला नादी लागता? म्हणजे ते फार प्रबळ आहेत म्हणून त्यांना कोणी घासूच नाही. अरे आमचं काय व्हायचं ते होईल, आम्ही तर घासायला सुरुवात केली आहे. जज असल्यापासून मी बघितलं, जजेस पटोले साहेब गोळवलकरचे फोटो त्यांच्या घरात होते. एवढ्या थांबले नाहीत तर जेव्हा कुठे मुसलमानांची केस आमच्या पुढे आली, समजा एक जज दुसरा आणि मी, तर तो कसा म्हणतो, मुसलमानांना ताणलं पाहिजे. तो जे शब्द वापरतो मी तो वापरणार नाही. तुम्ही म्हणलं अरे आपण ईश्वराच्या खालोखाल आहोत आणि ईश्वराच्या खालोखाल असलेल्या माणसाने असं बोलायचं? ते आपल्याला ईश्वर समजतात, मुसलमान असो, दलित असो, नाही तर आदिवासी असो. आमच्याबद्दल एक अपप्रचार होतो की आम्ही न्यायमूर्तीपद सोडून पळालो. अरे हरामखोरांनो, एका न्यायमूर्तीला काढायचं असेल ते 400 खासदारांचं मत लागतं पार्लमेंटमध्ये. आम्ही एवढे कच्चे आहेत काय? दुसरी गोष्ट, नाना आता तुम्ही 309चा सेक्शन काढला पार्लमेंटमध्ये, त्याचं पहिलं जजमेंट 1985 साली मी दिलंय आणि आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा नाही, हे जजमेंट माझं आहे पहिलं. जे आम्ही जजमेंट दिले, ज्याच्या आयुष्यामध्ये फार कमी संधी असते अशी, पण आम्ही दिलेल्या जजमेंटचा पार्लमेंटला कायदा करावा लागला. याच्याशिवाय जजशिप लागते. जजशिप मध्ये याच्यापेक्षा जास्त काय असतं? परंतु यंत्रणा सगळ्या त्यांच्या आहेत आणि आमचे बावळट आहेत. कशाला नाही मूर्तीपद सोडलं? अरे मी गेली 25 वर्ष तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतोय आणि कशाला सोडलं? आम्ही पण भूमी येणाऱ्या जमिनी मिळवून दिल्या. आम्ही पण अन्न सुरक्षेची सगळ्या, म्हणजे आम्ही 25 लाख कार्ड आमच्या खर्चाने आता वाटतो, सध्या वाटायचं काम चालू आहे. आमच्या खर्चाने करतोय आम्ही. अर्ज आम्ही आमच्या खर्चाने केले, मोर्चे आम्ही आमच्या खर्चाने बांधले. यांच्याचकडे आम्ही मोर्चा घेतला होता. हे करण्याचं कारण काय? आम्हाला माहिती आहे की जोपर्यंत तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वतंत्र विचार मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही बंड करून उठणार नाहीत. झालं मात्र उलटच तुम्ही बंडच करायला तयार नाही आणि फक्त बाजूबाजूने आमचं भलं होईल असं म्हणता. असं कधीही भलं होणार नाही. तिसरा आमच्या रिझर्वेशनचा हेतू आहे की आम्हाला शेकडो वर्ष मुख्य प्रवाहात येता आलं नाही. त्यामुळे आम्ही 85% लोक हे मुख्य प्रवाहापासून बाजूला राहिलो. तेव्हा या प्रवाहात यायचं असेल तर आम्हाला या सगळ्या ज्ञानाच्या मक्तेदारी, सर्व मक्तेदारीचं मूळ आहे. फुलेच म्हणत होते
ज्ञानाच्या मक्तेदारीत सर्व मक्तेदारीचं मूळ आहे. मग तुमचं आर्थिक असेल, तुमचं सामाजिक असेल, तुमचं राजकीय असेल. आज पैसे असल्याच्या निवडणूक लढवता येते का? त्यामुळे पैसे मिळवायचे म्हणजे ज्ञान पाहिजे. लांडी रबाडीने का म्हणा पैसे मिळवायचे, त्याला सुद्धा ज्ञान लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या चार हेतूंचा जर आम्ही अभ्यास केला तर सर्वात महत्वाचा हेतू जो आहे तो काय आहे माहिती आहे का? आमचे जे कोणी पदावर गेले लोक कोणाचे असोत, SC STचे असोत, OBCचे असोत, त्यांची पहिली ड्युटी आहे, हे पद माझ्यासाठी नाही आहे. आरक्षणाने ज्या पदावर मी बसलो ते पद माझ्यासाठी नाही, मी ज्या समाजातून आलोय त्या समाजाच्या उद्धारासाठी आहे. असं जोपर्यंत तुमच्या मनात खुणगाट बांधत नाहीत, अरे तुम्ही तुमच्या बायका मुलं आणि तुमची टिमटिमीत गाडी याच्याशिवाय काय करतात? तुम्हाला प्राध्यापकाला पगार वाढल्यावर गाडीच घ्यावी वाटते, त्याला असं का नाही वाटत की माझा समाज मरतोय, आत्महत्या करतोय, आपण त्याच्याकडे जाऊ? कारण काय? तर आम्ही ती बांबरी संस्कृती जोपासतोय की माझं माझं बघ, आपल्याला काय करायचं, आपलं आपलं बघ. म्हणजे आपलं आपलं बघ. त्यामुळं त्यासाठी रिझर्वेशन नाहीये. रिझर्वेशन आहे ते आम्ही ज्या समाजातून त्याचा उद्धार करण्यासाठी रिझर्वेशन आहे. मग आमचा समाज किती मोठा आहे? तर आमचा समाज 85% आहे, 85% आहे. उलट आम्ही कटाक्षाने ठरलं पाहिजे. मी बघा तुम्ही, मी याची स्तुती म्हणून सांगत नाही, हा नागेश चौधरी छोटस साप्ताहिक मासिक काढतो, पैसे नाहीत काय नाहीत, दर आठवड्याला लिहितोच हो काहीतरी, कसं काय छापतो, कसं काय प्रसिद्ध होतो, कुठून पैसे आणतो. कमिटमेंट पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. आणि आमचं सगळं झालं म्हणून आम्ही बाहेर आलो बोंबलायला लागलो असा एक प्रचार आहे. मी जेव्हा राजीनामा दिला 47 वर्षाचा होतो आणि माझा मुलगा 4थीत होता, 4थीत. आम्ही असं घर निवडलं की जिथून मुलं शाळेत पायी जातील आणि शिकतील. हे का सांगायचं? तर आम्हाला आमची दिशा बदलली पाहिजे, आम्हाला आमच्या विचाराची दिशा बदलली पाहिजे. आम्हाला जे काय आम्ही ज्या विषारी विचारधारेत वाढलो त्या विचारधारेला तोंड द्यायचं असेल, मी जजच्या टेबलावर बसून सांगायचो इथं कोण कोण करप्ट जजेस आहेत दुपारी जेवताना दुपारी. कारण आम्हाला सिद्ध करायचं आहे की आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत. आम्ही उपभोगतोय पद ते आमच्यासाठी नाही तर समाजासाठी. कुठे आम्ही कशात कमी नाही. म्हणजे जजेस काय म्हणायचे खाजगीमध्ये की तुला 6 सेन्स आहे, जजमेंटचं 6 सेन्स आहे, तुला बरोबर कळतं. पण प्रत्यक्ष आमची अवहेलनाच. मुख्यमंत्र्याचा 20% जो कोटा होता अर्बन लँड सेलिंगचा तो मी काढलेला आहे. तुमचे कारखान्याचे झोन होते का त्या झोनमधून शेतकऱ्यांनी दुसऱ्याला ऊस द्यायचा नाही. दादाकडे सगळे तक्रार घेऊन गेले की काय कोळशे पाटलांनी केलं, झोन काढून टाकले. दादा म्हणले तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला शेतकऱ्याचे प्रश्न माहिती आहे. त्यामुळे आम्ही असे शांत जिथे जातो तिथे आम्ही शांत बसतच नाही. आणि हे कधी लागतं, ही कधी हिंमत होते? जेव्हा तुमच्या खाली काही जळत नाही तेव्हा हिंमत होते. आज मोदीच्या नावाने एवढा नंगाना देशात चाललाय, कुठलाही विरोधी पक्ष तो काढायला तयार नाही. सगळ्यांच्या खाली फायली आहेत आणि त्या फायलीमुळं कुठलाही नेता काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो, ते शिवसेना किती टॉमटॉम करते पण सत्ता तर काही सोडत नाही. कारण काय? फायली आहेत ना. मग तुम्हाला असा स्वच्छ समाज निर्माण करायला पाहिजे. निदान आमच्या समाजाने त्याचं लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. पदावर गेल्यानंतर आम्ही दाखवून दिलं पाहिजे की आम्ही आमच्या मुलांचे स्पेशल क्लासेस घेतले पाहिजेत की व्यवस्था काय होती, या लोकांनी आमच्यासाठी जीव का दिलाय हे आम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे. आमच्या मुलांना माहितीच नाही, माहितीच नाही. म्हणजे आम्ही सुद्धा चांगले आम्हाला मित्र मिळाले नसते. मी न्यायमूर्ती सावंतांचे आभार मानतो की फार मोठा माणूस बहुजन समाजातला. त्यांची आमची 50 वर्षापूर्वी मैत्री झाली म्हणून तुमच्या पुढे आम्ही असे दिमाखाने उभे आहोत की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा लोभ कधी सुटलाच नाही. तेव्हा आम्हाला
दाखवून दिलं पाहिजे जेव्हा आम्ही रिझर्वेशन एखाद्या पदावर जातो तेव्हा आम्ही तुमच्यापेक्षा वेगळं काम करतो आणि ते आमच्या समाजाच्या हिताचं करतो हे दाखवलं पाहिजे. आम्ही काय करतो, त्यांना जाऊन सामील होतो. तुमच्याच नागपूरचे घोडेस्वार म्हणून जज आम्ही केले होते, मी आणि न्यायमूर्ती सावंतांनी. घोडेस्वार अमरावतीचे होते, त्यांना आम्ही जज केलं. जज केल्यावर त्यांना घेऊन तुमच्याच गावातले बंदकोट घालणारे धर्माधिकारी घेऊन बसले बेंचवर आणि त्यांना काय सांगतात, ब्राह्मणांनी महाराणी एकत्र आलं पाहिजे, आपली लढाई मराठीची विरुद्ध आहे. म्हणजे आम्ही जज केलं त्यांना, यांनी सगळ्यांनी विरोध केला. त्यांचं रात्रंदिवस काम चालू आहे. मी नावं घेऊन सांगतो कारण घडलेल्या घटना आहेत, त्यांनी नाही म्हणत. त्यामुळे आम्हाला मंडल आयोगाने आतापर्यंत काही दिलं नाही आणि मंडल आयोगाने ज्यांना दिलं त्यांनी काय केलं ह्या दोन्ही गोष्टीचा आम्हाला आढावा घेतला पाहिजे. जेव्हा जर मंडळ आयोगाने ज्यांना काही मिळालं ते खरोखर त्या मिठाला जागले असते आणि या मंडळींचा आदर्श घेतला असता तर आणखी फरक पडला असता आणि आमचे जे लोक पदावर गेले त्यांची इज्जत वाढली असती, इब्रत वाढली असती. आता आम्ही भाषण करतो, आम्ही गावात गेल्यावर आमच्या मागे 10 माणसं उभी राहत नाही, कारण आम्ही त्यांची सुखदुःखाशी समरस झालेलोच नाही. आम्हाला त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन आम्हाला त्यांना उभं केलं पाहिजे. ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये संख्येला किंमत आहे. मुसलमानांमध्ये ग्रुप्स आहेत, ओबीसी मध्ये ग्रुप्स आहेत, दलितांमध्ये ग्रुप्स आहेत आणि तेच त्यांना पाहिजे. आता जे आपण ॲट्रॉसिटी वगैरे बोललो, ॲट्रॉसिटीमध्ये काही दोष असतील, आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस आजारी आहे, आपण काय सांगतो, उपचार करण्याऐवजी मरू देतो का? उपचार करा. परंतु त्यामुळं किंवा त्यांचं मंत्रालय आपलं नाहीये, त्यांचं मंत्रालय असू दे ना, आपल्याला काय करायचं, आपलं मंत्रालय झालं पाहिजे अशी पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे. माझ्यावर सुद्धा दोन ॲट्रॉसिटीचे केसेस झाल्यात, पण मी त्याला काही मानलेलं नाही. त्यामुळे असं समजू नका की काहीतरी खोटी बाजू. आपण सगळ्यांना एकत्र, म्हणजे हा जो DNA आहे हा लक्षात घेतला पाहिजे. आर्यभट ब्राह्मण जे 3-4% आहेत ते सोडून आम्ही सगळे एका रक्तमासाचे आहोत. हे ज्या दिवशी आम्हाला समजेल त्या दिवशी आमच्यातले भेद नष्ट होतील. आणि त्यासाठी कोण काम करणार, तर त्यासाठी तुम्ही आम्ही शिकलेल्या लोकांनी घराघरात जाऊन काम केलं पाहिजे की बाबांनो, हे आदिवासी, दलित, ओबीसी भेद बरोबर नाही, पाकिस्तान भारत बरोबर नाही. नरसिंहराव माझ्या घरी 5 पंतप्रधान आलेले आहेत, त्यातले नरसिंहराव माझ्या घरी आले होते आणि त्यांना म्हटलं की काय हो तुम्ही ती बाबरी मशीद पडून दिली. ते कसे म्हणतात की मला असं वाटलं की बाबरी मशीद पडल्यावर बीजेपी संपेल. खोटं बोलले. दुसरं मी म्हटलं की काश्मीरचा प्रश्न बेसिक फार वेगळी कोणी वाचलेली आहे, बेसिक माहिती काश्मीरची फार वेगळी आहे, केवळ या संघवाल्याने ती बिघडवलेली आहे. काश्मीरशी जो आपला करार झालाय त्या कराराचा तसूवर सुद्धा अंमलबजावणी या लोकांनी केली नाही. मी सांगितलं की RSS सगळ्या पक्षात आहे. मी सांगितलं जर 84 सालची शिखाच्या दंगलीमध्ये जर RSSचा मुख्य वाटा असेल तर काय याचा अर्थ घेतात. ते त्यावेळेस इंदिरा गांधीला दुर्गा म्हणायचे कारण तिने बांगलादेश जिंकला होता. प्रेम चौकट तीच विषारी विचारांची चौकट. तर मी नरसिंहरावला असं म्हटलं की काश्मीरचा प्रश्न एवढा सोपा आहे, सगळ्यांनी न्याय द्यायचं ठरवलं तर मी पण त्याच्यात काम करायला तयार असं त्यांना म्हटलं. तुम्ही म्हणले अरे अरे न्यायमूर्ती, असा प्रश्न सोडायचा नसतो राजकारणात. राजकारणात कुठलेही प्रश्न सोडवायचे नसतात, ते जेवढे चिघळवले जातील तेवढा राजकारण्यांचा फायदा असतो. स्वतः नरसिंहराव बोललेले आहेत. कारण म्हणे की काश्मीर आणि पाकिस्तान ही आमच्या सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांची लाईफलाईन आहे, लाईफलाईन. आता हे कोण, मी नाही बोलत. तेव्हा तुम्हाला खरं कळलं पाहिजे काय चाललं देशामध्ये. अगदी देवेगौडाचं पंतप्रधान पद गेलं, लोकशाही नाहीशी इथे. तर केवळ एका उद्योगपतीला त्यांनी विरोध केला म्हणून सकाळी विरोध केला आणि संध्याकाळी पंतप्रधान पद गेलेले. आणि त्याच देवेगौडाच्या
त्या उद्योगपतीच्या नातेवाईकाला पंतप्रधान केला आणि त्याला काही करता आलं नाही. शेवटी त्या उद्योगपतीला जी शिक्षा व्हायची ती झाली. मुद्दा काय की आमच्याकडं लोकशाही हा एक भ्रम आहे. आम्ही आमचे उमेदवार निवडून देतो ते आमच्या भल्यासाठी जातात हा दुसरा भ्रम आहे. त्यांचं वैयक्तिक काय नाही हो, ते मला खाजगीत बोलले आमची कशी कोंडी आहे, सगळ्यांचीच कोंडी आहे. त्यांच्याशी वैयक्तिक काय आपलं. उलट ते मला ओळख करून दे म्हणलं, नाना भाऊ तुम्हाला मी एवढा चांगला ओळखतो, तुमच्या मतदारसंघात मी अन्न सुरक्षेचं आंदोलन केलेलं आहे. ते म्हणतात मी नाना पटोले. म्हणलं असं काय करतो, तुम्हाला मी ओळखतो आणि सध्या दररोज टीव्हीवर असतात. एकदा ते आणि मी पण होतो. मला कधी टीव्हीवर बोलवतात जेव्हा संघाला वगैरे बोलायचं असेल, त्या अँकरला वाटलं तर मला बोलवतो. माझ्या लाखाच्या सभा आहेत. यवतमाळला माझी लाखाची सभा झाली भूमिहीनांच्या प्रश्नावर. आमचं कुठलाही टीव्ही दाखवत नाही. फक्त मला बोलवतात त्यांना वाटतं की माझं टीव्ही शिवार मैत्री. अजिबात मैत्री नाही. आणि मी का जातो तर मला माझ्या गरिबांची बाजू मांडायची असते. ते अँकर म्हणतातच, विशेषतः तो जी24 तासचा जो नरगुडकर आहे तो कोळशी पडला अजून गरीबीवर कसे नाही आले. विषय दुसराच असतो. मी गरीबीवर जातो, मी भेदावर जातो. त्यामुळे आम्हाला या रिझर्वेशन मधून आमची सर्वांची जबाबदारी आहे की जे रिझर्वेशन मध्ये सत्तेवर गेलेत त्यांनी जे सध्या सत्तेवर आहेत त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत हे दाखवून देणे एक, आणि त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून. मी म्हणलं ना की आमच्या प्राध्यापकांनी अरे आम्ही जर हे काही मिळालं थोडंफार, किंवा बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी इथे कस्तुरबा पार्क मध्ये भाषण केलंय तर काय झालं असतं. त्या दिवशी काय झालं, पाऊस आला. 14 एप्रिल वगैरेचे माझं भाषण चालून पाऊस आला. मी पावसात होतो. मी म्हटलं अरे काय नखरे करताय. पळाले सगळे. पाऊस आला म्हणून सावलीला यायला गेले. म्हणलं जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर दुसऱ्याच्या शेतावर काम करून दररोज तुमच्या पार्श्वभागामध्ये पसापसा माती गेली असती. केवळ आता रिझर्वेशन मुळे पदावर आहात म्हणून पाऊस लागतो तुम्हाला. आमच्या कुठल्याही सभेत पाऊस आला तर लोक हलत नाहीत. अगदी RSS मुक्त भारतच्या सभेत पाऊस आला तरी लोक हललेले नाही, कारण आम्हीच हलत नाही. पाऊस काय करतो, ऊन वारा काय करतो, हे आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जे पदावर गेले लोक आहोत आमची महत्वाची जबाबदारी. मग आम्ही काय केलं, जज असताना भांडवलदारांच्या विरुद्ध निकाल दिले, देशाचे हजारो कोटी रुपये वाचवले, त्याचा पण कायदा करावा लागला. मी सांगतो तुम्हाला, मी आज 5 तरी जजमेंट असे आहेत कुठल्याही जजनी सांगावं त्याचे आहेत की त्याचा सरकारला कायदा करावा लागला. आणि माझी ख्याती काय, मी न्यायमूर्ती पद सोडून पळालो. कशाला पळू, जिथे काढताच येत नाही. म्हणून आम्हाला आता या मंडल आयोगाची अंमलबजावणी कशी होईल यासाठी सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे. नुसते ओबीसी नाहीत, ज्यांचा ज्यांचा DNA एक आहे ते सगळे आमचे भाऊ आहेत आणि त्या सर्वांना आम्ही बरोबर घेतलं पाहिजे आणि ते शक्य आहे. आता बघा, गुजरातमध्ये दलितांच्या मदतीला मुस्लिम आलेत, UP मध्ये मुस्लिमांच्या मदतीला दलित आलेत. आता कळायला लागलं लोकांना. आणि ते जर कळलं तर ही विषारी विचारधारेची बांडगुळं ही आपण सगळ्यांनी एकत्र सुसू केली तर वाहून जातील. माझ्या बहिणी मला माफ करतील, मी खेड्यातलाच आहे, चुकून न्यायमूर्ती झालो होतो. त्यामुळे आम्ही आज अशी एक भूमिका घेतली पाहिजे. बघा काय केलं पाहिजे आम्ही, तर आम्ही जे काही घटनाकारांनी आम्हाला दिलं ते आम्हाला सहजासहजी मिळणार नाही. ते मिळवण्यासाठी आम्हाला संघटित होऊन देव धर्म पक्ष नेते बाजूला ठेवून आम्हाला जे संविधानाने दिले ते आम्हाला मिळालं पाहिजे. असं मोठ्यातलं मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे. मला काय होतंय, माझ्यावरच सांगावं लागतं, कारण काय तर मी ब्राह्मण नसल्यामुळे माझी प्रसिद्धी नाही. साधं दादोजी कोंडदेवचा पुतळा काढायचा होता, आम्ही कॉर्पोरेशनला घेराव केला, एकही त्यात मराठा नव्हता. कोण होतं, मच्छीमार होते, आदिवासी होते, दलित होते, मुस्लिम होते.
आम्ही कॉर्पोरेशनला घेराव केला आणि सांगितलं 24 तासात पुतळा काढा, नाहीत आम्ही इथून उठणार नाही. रात्री उशिरा जनरल बॉडीचा ठराव झाला ना, आम्हाला लिहून दिलं की आम्ही 24 तासात पुतळा काढतो. आंदोलन अशी पाहिजे. जायकवाडीच्या धरणाचा पाण्याचा प्रश्न होता, 25-30 वर्ष सुटलेला नाही. आम्ही कॉर्पोरेटच्या सगळ्या सरकारी ऑफिसला घेराव केला, मस्त कीर्तन सुरू केलं आणि त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारायचं, तुझ्या बापाला विचार की आम्हाला धरण होताना दिलेलं पाणी, कबूल केलेलं पाणी अजून का मिळत नाही. ते पाणी आणि त्याच्यासाठी लागणारे पैसे हे दोन्ही रात्री 12 वाजता मंजूर झाल्याशिवाय आम्ही उठलो नाही. हे कागदपत्री पुरावे. असे कितीतरी अंबानीला ह्या सगळ्या पक्षांनी, बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, अंबानीला 45 गावं दिली कोकणातली आणि फक्त 1 लाख रुपये एकराने दिली. आम्ही आंदोलन केलं, अंबानी विरुद्ध आम्ही लढलो. लोक म्हणायचे किसके अंबानी से लढते. मैंने कहा अंबानी क्या है? अरे हम भी भारत के नागरिक है. आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध कोर्टात लढाई जिंकली. सुप्रीम कोर्टाने आम्हाला त्यांची सगळे रिझर्वेशन, त्यांच्यासाठी केलेलं जमिनीचं रिझर्वेशन काढून टाकलं. ते शेतकरी आता 5 कोटी रुपये एकराने जमीन विकतात आणि त्याच्यात आम्हाला कोणी चहा देखील पाजलेला नाही. त्यामुळे आम्हाला हे केलं पाहिजे. ते चहा पाजत नाही म्हणून त्यांना शिवाय देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांची जी विचारधारा आहे, ज्या ब्राह्मणी विचारधारेत हे सगळे वाढलेले आहेत, यांना त्यातून बाहेर काढणं महत्वाचं आहे. ते तुम्ही जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत असंच होणार. शिव्याचे धनी आम्हीच. आणि ते विवेकानंद म्हणतात की तुम्हाला शिव्याचे धनी व्हायचं भीती वाटत असेल त्यात पडूच नका. आज आमच्या हातात कायदा आहे. आता हे म्हणतात आमचे 60% ओबीसी आहेत, खासदार आहेत. काय म्हणजे काय अवघड काय? पक्षविरहित 60% खासदारांनी जर दडपण आणलं की पहिली आमची संख्या जाहीर करा. 60%. दुसरी आमची अंमलबजावणी, हा जो आयोग आलेला आहे ज्याची अंमलबजावणी आहे ती फार अर्धवट आहे, अत्यंत अर्धवट आहे. काय खरा आयोग काय आहे की समजा लोहाराचं पोरग आहे, तो लोहाराच्या पोराला अल्टरनेटिव्ह उद्योग दिला पाहिजे, तेव्हा लोहारकीचं त्याचा व्यवसाय काढून घेता येईल. लोहाराचा व्यवसाय काढला, किर्लोस्करला दिला, सुताराचा व्यवसाय काढला, आणखी कुणाला दिला, मातंगाचा व्यवसाय काढला, गरवारेला दिला. हे सगळं जेव्हा केलं, म्हणून मंडल आयोगामुळं गाव वारदाना, गाव गाळा जो आहे तो संपला. मंडल आयोगाच्या अगोदर या व्यवस्थेमुळं. त्या मंडल आयोगाची मूळ धारणा काय? नुसतं रिझर्वेशन नाहीये, शिक्षणात आरक्षण आहे, नोकरीमध्ये आरक्षण आहे. आणि मुख्य विरोध होता तुमचा अडवाणीचा, तो केंद्रात आम्हाला विरोध करू नका, केंद्रात नोकऱ्या नको तुम्हाला, राज्यात घ्या. म्हणून राज्यात केंद्रात नोकरी नको, नाही तर आम्ही तुमचं सरकार पाडू, असं अडवाणीने दम दिला. आणि त्यानंतर व्हीपी सिंग सरकार पडलं. व्हीपी सिंग पण माझ्या घरी आलेले. सगळ्या कहाण्या त्यांच्या ऐकल्यानंतर आम्ही सगळे जे बोटचेपी भूमिका घेतो, ते 5 पंतप्रधान जेव्हा म्हणतात की व्यवस्थेच्या विरुद्ध आम्ही काही करू शकत नाही, तेव्हा ही व्यवस्था बदलल्याशिवाय तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार नाही हे आम्हाला कोण सांगणार? आणि हे आम्ही शिकलेले लोक अभ्यास करून नाही सांगणार तर मग दुसरं कोण सांगतील? विषारी विचारधारेचे लोक येऊन सांगतील. त्यांच्या बरोबर ठरलेलं आहे. ते आता सत्तेवर आलेत, त्यांनी पुढच्या 500 वर्षाची व्यवस्था केली. तुम्हाला आठवत असेल की मोरारजीच्या राज्यात त्यांचे फक्त 3 मंत्री होते. एकाकडे रेडिओ होता, दुसऱ्याकडे संरक्षण होतं, तिसऱ्याकडे शिक्षण होतं. शिक्षणात भविष्य आणलं, संरक्षणात मोसाद नावाच्या संघटना इस्रायलची अत्यंत भयानक जगातली तिच्याशी संबंध जोडले. आणि अडवाणीकडे रेडिओ होता, त्यांनी रामायण महाभारत दाखवलं, सगळा देश सामसूम व्हायचा. आणि त्याची परिणिती बाबरी मशीद पाडण्यात झाली. प्लॅनिंग आहे त्यांचं. तुमचं काय प्लॅनिंग आहे? हे जर प्लॅनिंग तुम्हाला समजून घेतलं नाही आणि तुम्ही जर समाजाला सांगितलं नाही, इथं तर बसलेले सगळे लोक शिकलेले आहेत, खरं सांगा की आम्ही दररोज घरी जाऊन किंवा गावात जाऊन यापैकी काहीतरी काम करतो का? आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमच्याबरोबर लोक कशी येतील? तेव्हा माझी विनंती आहे, पुन्हा सांगतो, कुणालाही दुखवायचं नाही.
पण ज्या विषारी विचारधारेमुळे तुम्ही अडलेले आहात, तुमची सगळ्या बाजूने कोंडी झालेली आहे, ती विचारी विचारधारेला पॅरलल विचार काय सोपा आहे की 21 प्रमाणे आम्हाला जगाचा अधिकार दिलाय, तो माणसासारखं आम्ही जगलं पाहिजे, म्हणून आम्हाला ज्ञान पाहिजे, चरितार्थ साधन पाहिजे, समाजात प्रतिष्ठा पाहिजे, रोटीबिटी व्यवहार झाले पाहिजेत, वर्ण व्यवस्था उखडून टाकली पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं काय सांग, हे संविधानाने सांगितलेलं आहे. म्हणून आता एका शब्दातच सांगतो की भारतीय संविधानाची अंमलबजावणी हा प्रत्येकाचा ध्यास असला पाहिजे आणि त्या ध्यासातूनच या देशाचा विकास होणार आहे. आणि त्यासाठी आम्हाला सर्वांना भारतीय संविधान काय समजून घेतलं पाहिजे, एवढी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो. आंबेडकरांनी म्हटलंय की ब्राह्मणाची बायको गरोदर राहिली की तिच्या मुलासाठी हायकोर्टात रिझर्वेशन असतं. आंबेडकरांनी म्हटलं. आम्ही चुकून जजेस झालो ते आता मला सांगायला, मी जुना लॉ कॉलेजचा जुना कोर्स होता 3 वर्षाचा लॉ कॉलेजचा, जो पार्ट टाइम कोर्स आम्ही केला त्यातून वकील झालो. मी बार काउन्सिलचा मेंबर होतो, माझं पहिलं आंदोलन होते आणि यांनी तो 3 वर्षाचा कोर्स रद्द केला. मग 5 वर्षाचा, मग 11 ते 5 कॉलेज, म्हणजे गरिबांची मुलं शिकूच शकत नाही लॉला. ते आंदोलन केलं तेव्हा भगवती प्रमुख पाहुणे होते. ते म्हणले तुला हा प्रश्न कळला, मला कसा कळला नाही. म्हणलं न्यायमूर्ती, तुमचे वडील चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, माझा बाप रोडकुली आहे, त्यामुळे मला गरिबांना शिक्षण कसं द्यायचं हा माझा प्रश्न आहे. म्हणजे पहिलं आंदोलन मी घेतलं. भगवती एवढे भारावून गेले की ते मी दाखवले यांना झोपडी, माझ्या झोपडीत गेले, माझ्या आईला भेटले, रडले, म्हणले तुझा मुलगाच करू शकतो. ही 80 सालची गोष्ट. म्हणजे बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो की प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे आंदोलनं केली तरी देखील तुम्ही मोठे होता. नाही तर मला कोण जज करतंय? तुमचा इथला चांदोरकर होता चीफ जस्टिस, आणि तो म्हणला की यावतचंद्र दिवाकरो मी कोळशे पाटलांना जज करणार नाही. त्या चांदोरकरची मद्रासला बदली केली आणि शेतकरी समाजातला जज रेड्डी म्हणून आणला मुंबईला, म्हणून आम्ही जज झालो. तेव्हा जज होणं काय सोपं आहे का? आणि त्यांना संरक्षण किती आहे? त्यांना एवढं संरक्षण आहे की कुठल्या हायकोर्ट जजला, सुप्रीम कोर्ट जजला नोकरीवरून काढता येत नाही जोपर्यंत इम्पिचमेंट प्रोसिजर होऊन 400 खासदार त्याच्यावर मत देत नाही. म्हणून जजेसनी कसं वाघासारखं वागलं, दरकाळ्या फोडल्या पाहिजे जे आम्ही फोडले. अरे काय करायचं तुम्हाला, तुम्ही करा ना काय करायचं ते. त्यामुळं जजेसचं रिझर्वेशन किंवा या सगळ्या बाकीचे रिझर्वेशन हे तुम्ही परिणामाची भाषा करताय, तुम्ही त्याचं कारण शोधत नाही. ते गटार बंद केलं पाहिजे. ते गटार बंद करण्यासाठी 85% लोकांनी एकत्र आलं पाहिजे. एवढंच त्याला उपाय आहे, दुसरा उपाय नाही. जय भीम, जय शिवराय, जय कुणबी. आणखी काय राहिले सांगा. धन्यवाद सर. मित्रहो, शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. ओबीसींच्या मानस विश्वात हा उजेड पोहोचवणारे आदरणीय कोळसे पाटील साहेबांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलेलं आहे.